महिन्याला पैसे कमवतोस, शेवटी बॅलन्स झिरो. ही एक सवय तुम्हाला कधीच श्रीमंत होऊ देणार नाही. असं व्हायला नको. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला सांगणार आहे पैसे स्मार्ट पद्धतीत बचत कशी करायची. नमस्कार, माझं नाव आहे न्यूयॉर्क. आज आपण खूप कॉमन आणि सिरियस प्रॉब्लेमबद्दल बोलणार आहोत. पैसे येतात पण टिकत नाही. बचत ही फक्त श्रीमंत लोकांची गोष्ट नाही, ती एक हॅबिट आणि सिस्टीम आहे. ती कोणीही करू शकतो. रूल नंबर 1, पे युअर सेल्फ. सगळ्यात मोठी चूक लोक काय करतात? पहिले खर्च करतात, मग उरलेले पैसे सेव्ह करतात. सक्सेसफुल लोक तसं करत नाही. ते पहिले सेव्ह करतात, मग खर्च करतात. तुमचे पगार 20,000 रुपये आहे. सुरुवातीलाच 2 ते 4,000 रुपये वेगळे काढा. बाकी पैशात तुमचा महिना मॅनेज करा. रूल नंबर 2, 50-30-20. हा नियमाने तुमच्या पैशाला डायरेक्शन द्या. 50% गरजेचे खर्चांसाठी, 30% इच्छांसाठी, 20% बचत करा. सुरुवातीला 20% शक्य होत नसेल तर 10% पासून सुरुवात करा. कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. रूल नंबर 3, तुमचे पैसे कुठे जातात बहुतांश लोकांना माहीतच नसते. म्हणून रोजचा खर्च लिहा. फालतू खर्च बंद करा. छोटे खर्च मोठा पैसा खात आहे. रूल नंबर 4, एमर्जन्सी फंड. लाईफ अनप्रेडिक्टेबल आहे. किमान 3 ते 6 महिन्याचा खर्च बाजूला ठेवा. रूल नंबर 5, सेव्हिंग प्लस इन्व्हेस्टमेंट. फक्त सेव्हिंग करून चालणार नाही, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण करावं लागेल. नाहीतर तुमचे पैसे इन्फ्लेशन खाऊ शकतो. रूल नंबर 6, इन्कम वाढवणे. फक्त खर्च कमी करून तुम्ही श्रीमंत होणार नाही. तुम्हाला तुमचे इन्कम वाढवावे लागेल. मित्रांनो, बचत एकदम मोठी गोष्ट नाही, ती एक सोप्या सवयीचा परिणाम आहे. पहिले सेव्ह करा, मग खर्च करा. तुम्हाला फरक नक्की दिसेल. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा. अशाच फायनान्स नॉलेजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही महिन्याला किती टक्के सेव्ह करता.